होत आहे याच्याबद्दल आपण काय सांगणार? आजचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं जन आक्रोश आंदोलन जे आहे हे मुंबईसहित संपूर्ण महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि शहरामध्ये होतंय. दुर्दैवाने आज महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळामध्ये जे वात्रट आणि मुजोर असे जे मंत्री आहेत पैशाच्या मस्तीमध्ये वावरतात, त्यांना लाज लज्जा काय राहिलेली नाही आहे आणि त्यामुळे त्यांच्या वागणुकीमुळे संपूर्ण महाराष्ट्राचं नाव बदनाम होत आहे. त्याच्या विरोधात आज शिवसेनेने आंदोलन केलेलं आहे आणि या अशा भ्रष्टाचारी मंत्र्यांना ताबडतोब हकालपट्टी करा अशी मागणी आम्ही केलेली आहे. जे बेशरम असतात त्यांना अजून काय सांगायचं, हे त्यांची अशा पद्धतीची इज्जत काढण्याचा प्रयत्न आहे. आंदोलनासाठी उपस्थित असलेले हे आंदोलन किती दिवस का फक्त आजचं एक दिवस प्रतिकात्मक आंदोलन आहे. आजचं एक दिवस प्रतिकात्मक आंदोलन आहे. हे आंदोलन चालूच राहणार आहे. म्युन्सिपालिटी इलेक्शनच्या देत आहे, काय म्हणणार तुम्ही? असं जे म्हणताय त्यांना विचारा, तुमचा मंत्री रमी खेळतो हे तुम्ही नाकारताय का? संजय एक मंत्री हॉटेलमध्ये बसून पैशाची बॅग उघड्या ठेवून बसलाय ते नाकारताय का? शिवीगाळी करतायत ते नाकारतायत का? आता एकनाथ शिंदेची गच्छंती त्यांच्याच लोक करणार आहेत. पक्ष पैसा भरपूर आहे म्हणजे पक्ष चालवला जातो असं नाही. ते पाहिजे जातीचे केरा गबाळ्याचे काम नाही. कबूतर खाण्यावरून एक प्रश्न आहे. त्या महंतांनी असं म्हटलं जैन मुनींनी की आम्ही न्यायालयाला मांडणार नाही जर आमच्या विरोधात जर आमचा निकाल गेला तर आम्ही न्यायालयाला मांडणार नाही. धर्मापेक्षा न्यायालय मोठं. न्यायालयाला न मारणं म्हणजे न मानणं म्हणजे संविधानाला न मारणं. त्यामुळे संविधानाला किंवा न्यायव्यवस्थेला न मानणारे हे भारत देशामध्ये राहत आहेत. या भाजपाच्या राज्यकर्त्यांच्या कारकिर्दीत राहतात. हे त्यांचं आपलं दुर्दैव आहे.